रक्षण करेल. आमेन. हे बघा काय म्हणलेलं आहे, संदेशाचं नाव काय, मरणे महत्वाचे आहे. हालेलुया. योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 23 आणि 24 वचन काय म्हणते बघा. वचन काय म्हणते, येशूने त्याला म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे म्हणे. म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि तो आता काय होणार आहे, 33.5 वर्ष त्यांनी या जगामध्ये राहिले आणि त्यांना आता क्रुसावरती काय करायचं आहे, मरायचं आहे. कशासाठी, मनुष्याच्या पापासाठी. हालेलुया. पण इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा 24 वचनामध्ये, मी तुम्हाला खचित सांगतो, गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. हालेलुया. हालेलुया. आता येशू असं का म्हणत आहे, तुम्ही सांगा. गव्हाचा दाना जर जमिनीत पेरला नाही तर तो मरत नाही, मेला नाही तर तो फळ देत नाही म्हणे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त एकटेच होते, पित्याचा एकुलता एक पुत्र. हालेलुया. तो काय म्हणतोय, येशू पिता काय म्हणतोय, हा माझा एकुलता एक पुत्र आहे, मला परम प्रिय आहे. हालेलुया. येशू मेला नसता आणि क्रुसावर आणि तो तिसऱ्या दिवशी देवपिता त्याला उठवला नसता आणि तो स्वर्गामध्ये आज देव झाला नसता, तुम्ही आणि मी प्रार्थना केली असती का. हालेलुया. तुम्ही आणि मी आज अब्बा बाबा, हे प्रभू तू माझा देव आहेस, हे पिता तू माझा प्रभू आहेस, असं आम्ही म्हटलो असतो. आज म्हटलो असतो काय, गव्हाचा दाना तुम्ही तसाच ठेवला आणि पेरलाच नाही तर गहू उगवून येतील. 10 गहू मिळतील का तुम्हाला, 20 गहू मिळतील काय, 50 गहू मिळतील काय, 100 मिळतील काय, एकच गहू असणार. हालेलुया. आमेन. एकच गहू असणार. हालेलुया. आमेन. जर गव्हाचा दाना जमिनीत गेल्यामुळे काय झालं, गव्हाचा दाना जमिनीत गेल्यामुळे काय झाला, तो जाऊन आज जमिनीत मेला आणि त्याचं काय झालं, एक झाड आलं आणि त्या झाडाला भरपूर गहू आले. 50, 100, 200, 1000, लाखो करोडो तो येशू आहे. हालेलुया. तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी एकुलता एक पुत्र कुठे आलेला आहे, स्वर्गातून हा पृथ्वीवर आलेला आहे. आपण वाचू आहे पहिले योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 14 वचन. हालेलुया. वाचूया आपण, पटकन वाचा. शब्द देही झाला. बघा, शब्द येशू कोण आहे, शब्द कुठे झाला, शब्द देही झाला, कुमारी मरियेच्या पोटामध्ये आला. हालेलुया. आमेन. वाच. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेले एकुलते एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. आमेन. बघा काय झालं, शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. हालेलुया. येशू, हे येशू नाव स्वर्गातून कुठे आलं, कुमारी मरियेच्या पोटामध्ये. हालेलुया. 9.5 महिने 9 दिवसानंतर ते शब्द कुठे आलं, बाहेर मनुष्यासारखं होऊन. आणि तो मनुष्य कुठे राहिला, तुमच्या आणि माझ्यामध्ये राहिला. 33.5 वर्ष त्याने आंधळ्यानं लंगड्यानं दृष्टी दिली, काय मेलेल्यानं उठवले, चिन्ह आणि चमत्कार करून दाखवले, गरिबांना चांगलं वागून घेतले. हालेलुया. लक्षात आलं, दीन दुबळ्यांसाठी येशू आला म्हणे. आंधळ्यांना दृष्टी दिली, लंगडे चालले, मेलेले उठले, पापी लोकांना क्षमा मिळाली. तो येशू क्रुसावरती मरत आहे फक्त तुमच्यासाठी. हालेलुया. एकटाच पित्याचा पुत्र होता, एकुलता एक पुत्र येशू पित्याच्या उजवीकडे बसून राहत होता. एकही मनुष्य ह्या पृथ्वीवरती असा नव्हता
की त्याचं तारण झालेलं आहे. येशू देवाने पुत्राला पाठवण्यात आलं, बी पेरण्यात आली. म्हणून येशू म्हणतो गहू जर मेलाच नाही, येशू म्हणत आहे गहू जर पेरलाच नाही तर एकटाच राहतोय. तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू ह्या पृथ्वीवर आला. हालेलुया, आमेन. ह्या पृथ्वीवर आला तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण द्यावं म्हणून. हालेलुया. आज ह्या जगामध्ये किती लोक विश्वास करत असतील? हजारो करोडो लोक येशूवर विश्वास करतात का नाही? एकच माणूस मेलेला आहे क्रूसावरती आणि त्याला पुरण्यात आलेला आहे. 3 दिवस 3 रात्र त्या जमिनीमध्ये तो राहिला आणि त्याला उठवण्यात आलं. आणि आज त्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही आणि मी हजारो लोक आज आहेत, लाखो करोडो लोक आहेत. लक्षात आला? हालेलुया. म्हणून येशू जिवंत आहे. आपण वाचूया इब्रिकरस पत्र 2 अध्याय 13 आणि 14. इब्रिकरस पत्र 2 अध्याय 13 आणि 14 लवकर. आणि पुन्हा तो म्हणतो, मी त्याच्यावर भरोसा ठेवीन. तसेच पहा, मी व देवाने मला दिलेली मुले, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्याच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे शैतान ह्याला मरण्याने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासाच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. हालेलुया. बघा काय म्हटलेलं आहे इथे, काय म्हटलेलं आहे? 13 वचन वाचतो बघा पहिल्यांदा. हालेलुया. तो म्हणतो, मी आपल्या बंधूजनाजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णेन, महामंडळात तुझे स्तवन करेन. 12 वाजता 13 वाजता काय. आणि पुन्हा तो म्हणतो, मी त्याच्यावर भरोसा ठेवीन. तसेच पहा, मी व देवाने मला दिलेली मुले आहेत. मी व देवाने दिलेली मुले आहेत. तुम्ही आणि मी कोण आहे? कोण आहे? एकटा येशू आमच्यासाठी मरण पावला. आणि किती लोकांना तो जन्म दिलेला आहे? किती लोकांना जन्म दिलेला आहे? गहू, एकच गहू मेल्यानंतर किती उगवून आले? भरपूर गहू आहे का नाही? तसं तुम्ही आणि मी आज प्रभू मध्ये, त्या प्रभू येशूवर, त्याच्या मरणावरती आम्ही काय करतो? विश्वास करतो. हालेलुया. म्हणून इथे म्हटलेलं आहे, तुम्ही मुले आहात म्हणे. कोणाची मुले? प्रभूची मुले. हालेलुया, आमेन. मग तुम्ही सांगा, आमचं जर आध्यात्मिकरित्या जर ह्या युगात मरणच झालं नाही तर आम्ही त्याच्यावर जिवंत उठणार काय? आम्ही राज्य करणार काय? आम्ही मेलोच नाही. आमच्या पापाला, आमच्या रोजच्या जीवनामध्ये पाऊल काय म्हणतो? मी रोज कुदलतो. एकच दिवस नाही, मी रोज आणि रोज आणि रोज कुदलतो. मी येशू सारखं, त्याच्या इच्छेसारखं, इच्छेप्रमाणे जगावं, तसं मी बनावं म्हणून मी कुदलतोय म्हणे. हालेलुया, हालेलुया. म्हणून 14 वचन म्हणतंय, ज्या अर्थी मुले एकच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्या सारखा रक्तमासाचा झाला. येशू कसं? येशू देव म्हणून आला का? मी देव आहे, तुम्ही सगळे माझी आराधना करा, मी सांगतोय ते करा, असा देव म्हटला का येशू? नाही. येशू चैतन्य सारखं होऊन आला. लक्षात घ्या, येशू साईनाथ सारखं होऊन आला. येशू गंगाराम सारखं होऊन आला. त्याचे डोळे, त्याचे कान, त्याला ओठ, दात, म्हणजे हर एक क्रिया येशू मध्ये होते. हालेलुया. त्याचं रक्त, मांस, हालेलुया, पूर्ण परिपूर्ण होऊन तो येशू आलेला आहे. हालेलुया, आमेन. लक्षात आलं तुम्हाला येशू कसा आलेला आहे? परिपूर्ण होऊन. हालेलुया. आम्ही एकाच, बघा, येशू मेला, आज आम्ही लाखो लोक त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत, करोडो लोक पुऱ्या जगामध्ये विश्वास करत आहेत. आमच्यासाठी येशू मेलाय, आम्ही खरोखर जिवंत आहोत, आम्ही विश्वास करतो, आम्ही दुसऱ्यासाठी मेलं पाहिजे का नाही?
आमची खुर्ची गरम होऊन इतळत आहे. बाजूची एकही खुर्ची आमची भरत नाही. खुर्ची म्हणाले, अगं तू बदल, अगं तू खुर्ची बदल. एक तरी माझं मूल आहे का मंडळीमध्ये? एकासाठी तर मी मेलोय काय? येशू म्हणतो धुवाचा दाणा तसाच ठेवला, जमिनीत गेलाच नाही तर तो एकटाच राहतोय. हालेलुया. तुम्ही मंडळीमध्ये मेलाच नाही आणि कोणालाही जन्म दिला नाही तर तुम्ही एकटेच असणार मंडळी. चैतन्य उद्या मारतोय, गाणी म्हणतोय, नाचतोय, आम्ही बी नाचतोय, आम्ही सगळे स्वर्गाच्या राज्यात मी चाललो म्हणतोय. हालेलुया. सेम म्हणतोय आम्ही आणि देवाच्या आत्म्याने आम्ही भरलेले आहोत, पण आम्ही एकटेच आहोत. आम्ही जमिनीत जायला तयारच नाही. हालेलुया. येशू जर म्हटला असता, पप्पा डॅडी मला मरायचं नाहीये, तुम्ही आणि मी आराधना केलो असतो काय? तुम्ही आणि मी उठलो असतो काय आज? हालेलुया. तुम्हाला आणि मला क्षमा झाली असती काय? जिवंत माणसाला तुम्हाला आणि मला काय करायचंय? भेटायचं. हालेलुया. एक काल तरी आम्ही जन्म द्यायचा आहे. हालेलुया. आमेन. लक्षात आलं? एक काल तरी जन्म द्यायचा आहे. म्हणून तो म्हणतो, 14 वचन काय सांगते? वाच 14 वचन वाच. ज्या हाती मुले एकाच रक्तमासाची होती, त्या हाती तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा, म्हणजे शैतानाला मरणाने शून्यवत करावे. बघा, सैतान मरणावरती विजय गाजवत होता. हालेलुया. येशू काय केला? आमच्यासारखं होऊन आला, आमच्यासारखं होऊन आला आणि त्या सैतानाला मरणाने विजय देऊन काय केला? हरवला. म्हणे ते वचन असं सांगतंय, मरणावर सत्ता गाजवणाऱ्या म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यवत केले. म्हणे येशू काय केला? वधस्तंभावरती मेला, खिळे मारून घेतला. तुम्ही आणि मी कोणी आजारी पडू नये. येशूवर विश्वास ठेवणारा बरे व्हावा. येशूवर विश्वास ठेवणारा आंधळा बरे व्हावा. येशूवर विश्वास ठेवणारा लंगडा चालावा. कॅन्सर बरे व्हावे. हालेलुया. म्हणून येशू क्रूसावरती किडे मारून घेत आहे, काट्याचा मुकुट घालून घेत आहे. हालेलुया. 39 फटके मारून घेत आहे का? तुम्ही आणि मी कोणी आजारी पडू नये. हालेलुया. सैतान म्हणू नये ह्यो आजारी आहे, तुझा मुलगा आहे, तुझा दास आहे. सैतानाला शून्य केलेला येशू त्या मरणाच्या द्वारे. हालेलुया. तुम्ही आणि मी ऑलरेडी विजय झालेले आहोत त्या मरणावरती. हालेलुया. आपण 15 वचन वाचूया. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासाच्या बंधनात होते, त्या सर्वांना मुक्त करावे. कारण खरे पाहता तो देवदूतांच्या सहाय्यास नव्हे, तर अब्रामाच्या संतानाच्या सहाय्यास येतो. कोणाच्या सहाय्याला आला? देव. येशू देवाच्या दूताच्या सहाय्याला आलाय काय? कोणाच्या सहाय्याला आला? वचन काय सांगतंय? वचन असं सांगतंय, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास होते म्हणे. हालेलुया. तुम्ही आणि मी, आमच्याकडे मरण होतं प्रियानो, मरण. सगळे लोक आम्ही मरणार आहोत असं लोक म्हणत होतो, पण आम्ही आज म्हणतोय काय? मी तर म्हणत नाही, मी म्हणतोय माझं तारण झालेलं आहे, मी मरणावरती विजय झालेला आहे. मी आज जरी गेलो, लक्षात घ्या, मेलो तर मी स्वर्गात जाणार. माझा पूर्ण कॉन्फिडन्स आहे, माझा विश्वास आहे. हालेलुया. आमेन. मग इथे काय म्हणतो तो? आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासाच्या बंधनात होतो त्या सर्वांना मुक्त करावे. मुक्त करावे. कारण खरे पाहता तो देवदूताच्या सायाला आले नाही, तर अब्रामाच्या संतानाच्या सायाला आलेला आहे. अब्रामाचं संतान कोण? म्हणा मी आहे. अब्रामाच्या संतानाला जीवन द्यावं
अधिकार द्यावा म्हणून येशू स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आलेला आहे आमच्यासाठी. हालेलुया. तुम्ही आणि मी सगळे आनंद करावं, एन्जॉय करावं, त्या मरणाला पायाखाली आणावं, मरणावर आम्ही विजय मिळावा. हालेलुया. आमेन. 16 वचन वाच. 16. कारण खरे पाहता तो देवदूतांच्या सहाय्यास नव्हे तर अब्रामाच्या संतानाच्या सहाय्यास येतो. 17. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते. एक मिनिट बघा, इथे काय म्हटलंय वचन, काय सांगतं बघा. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे गरजेचे होते. म्हणजे कसं झालंय तो? असं अकराळीकरा झाला होता काय देव म्हणून? असं तुम्हाला पूजा, माझी पूजा करा, हा असं उभे राहिला काय येशू? नाही. येशू तुमच्या आणि माझ्या मध्ये होता, तुमच्या आणि माझ्या सारखं होता, तुमच्या आणि माझ्या सारखं सर्वसाधारण जीवन तो जगत होता. हालेलुया. आमेन. कधी समुद्राकडे, कधी रानात, कधी डोंगरात. हालेलुया. गोर गरीब लोकांना येशू हे नाव अगम्य आहे. हालेलुया. म्हणून तो त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते, यासाठी की लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. आमचा कोण आहे प्रमुख याजक? येशू. हालेलुया. लक्षात आलं तुम्हाला वचन काय सांगतंय? प्रत्येक व्यक्तीला येशू आपलं करून घेतलेला आहे. जो कोण म्हणतो येशू मी पापी आहे, येशू म्हणतो तू माझा आहेस, मी तुझा पिता आहे, तू माझा पुत्र आहेस म्हणे. हालेलुया. आमेन. हालेलुया. आपण बघूया फिलिपे 2:6 पासून 11 वचन. फिलिपे देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. आमेन. बघा काय म्हणलेलं आहे. 6 वचन काय सांगतंय? तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे लाभ आहे असे त्याने मानले नाही. तो काय केला? मनुष्यासारखं होऊन ह्या जगामध्ये आला, ह्या मातीचा सारखं बनला. हालेलुया. त्याचं मांस, त्याचं रक्त, त्याचे डोळे, त्याचे केस मनुष्यासारखं तो मनुष्य होता. हालेलुया. तो स्वर्ग सोडून आला. सोनं नाणं. लक्षात घ्या स्वर्ग कसं आहे, कसं बायबल सांगतंय? सोनं नाण्यावर असणारा, फिरणारा, राजांचा राजा. येशूचं नाव काय? राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येशू. प्रभूंचा प्रभू येशू. रात्र आणि दिवस देवाचे दूत काय म्हणत असतात? राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येशू म्हणत असतात. तो येशू फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी आलेला आहे. हालेलुया. आणि जर आम्ही मंडळीत वांज राहिलो तर आम्ही मुलाला जन्मच दिलो नाही तर आम्ही कधी अब्बा बाबा म्हणून घेणार काय? हालेलुया. आम्ही त्या गव्हाच्या दाण्यासारखं ठेवलेले आहोत वर. आम्ही जमिनीत पडलेलंच नाहीये. आम्ही कोणाला निरोगी करू शकतोय का? कोणाचे डोळे आम्ही बरे करू शकतोय का? कोणाचा ताप आमच्याद्वारे बरा होईल काय? हालेलुया. आम्ही फक्त प्रभूवर विश्वास करत आहे. आम्ही प्रभू संगती एक झालोय, पण आम्ही मेलो नाही. आम्ही जिवंत आहे. आम्हाला स्वर्ग मिळेल. हालेलुया. येशू प्रॅक्टिकल
बद्दल स्वतः उतरून खाली आलाय. हालेलुया, आमेन. स्वतः तो आला. तो काय म्हणतो? तो देवाच्या स्वरूपाचा असून देवाच्या बरोबरीचा असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाच्या दासाचे रूप धारण केले. दास बनला. हालेलुया. तुम्ही आणि मी धनी बनावं, तुम्ही आणि मी धनवान व्हावं, तुम्ही आणि मी गरीब राहू नये, तुम्ही आणि मी कंगाल राहू नये, तुम्ही आणि मी जुवाखाली राहू नये, पापाच्या. हालेलुया. पापाच्या अधीन राहू नये. हालेलुया. लक्षात आलं? आमचे कपडे, आमचे वस्त्र, आमचे सुंदरता येशू सारखी दिसावं. हालेलुया. म्हणून येशू आलेला आहे. हालेलुया. आम्ही कसं येतो चर्चला? एकच शर्ट, एकच साडी, एकच ड्रेस. हालेलुया. कधी इन्शर्ट करतोय, कधी इन्शर्ट काढून येतोय, कधी वर होते बटन, कधी खाली होते. दाढी केल्या केलो, नाही केल्या केलो, इंचरल्या इंचरलो, नाही इंचरल्या इंचरलो, आंघोळी केल्या केलो, नाही केल्या केलो. वाटतं चर्चला जायचं आहे बघ. ओय, मी चर्चला जायचं आहे बघ. चर्च म्हणजे तुमचं जीवन आहे. हालेलुया. तुम्ही कोणासमोर येत आहे? येशू तुमच्यासाठी काय केलेलं आहे? तो दास झाला म्हणे तुम्ही दास व्हावा म्हणून. कस काय? नाही, तुम्ही श्रीमंत व्हावं. हालेलुया. हालेलुया. एक वचन वाचूया. 2 कोरिंथ 8 पटना 8-9 वाच. 2 कोरिंथ 8-9 पटना. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्र झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. बघा इथे काय म्हणाले? माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा मला माहिती आहे. तो धनवान असताना माझ्याकरिता दारिद्र्य झाला आणि मी कायमचा दारिद्र्य राहावं असं लिहिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? धनवान झाला, मी दारिद्र्य राहू नये, मी धनवान व्हावं. हालेलुया. आणि आम्ही कोण आहे? माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा मला माहिती आहे म्हणे. हालेलुया. आम्ही नेहमी विचारत असतो, नेहमी गरीब सरकाराने काय गरीब सारखं वागणे, गरीब सारखं चालणे, गरीब सारखं बसणे, गरीब सारखं उठणे. प्रभू काय म्हणत आहे? माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा मला माहिती आहे. तो धनवान होता, तो श्रीमंत होता, माझ्यासाठी तो गरीब झाला म्हणे. मी धनवान व्हावं, मी ज्ञानी बनावं, मी सुंदर राहावं, चांगले कपडे घालावं, चांगलं जेवावं, चांगलं झोपावं, चांगलं उठावं, दीर्घ आयुष्य मिळवावं. हालेलुया. हालेलुया. आणि आम्ही काय करत आहे? रात्रंदिवस आम्ही त्याच्या मी गरीब आहे, मी कंगाल आहे. हालेलुया. आमचं लक्ष कुठे आहे? ह्या पृथ्वीवर. ह्या पृथ्वीवर आमचं लक्ष आहे. येशूचं लक्ष पृथ्वीवर होतं काय? सैतान त्याला काय म्हणाला? मत्तईच्या 4 अध्यायामध्ये हे सर्व तुला मी देतो, मला नमन कर. येशू काय म्हणाला? अरे सैताना चालता हो. येशू म्हटला काय? होय मी एकदा नमन करतो, हे सगळं दे तुला, तू मला दे म्हणून. त्याचं लक्ष पृथ्वीवर नव्हतं, त्याचं लक्ष तुम्हाला आणि मला मिळवायचं होतं. हालेलुया. या गरिबीला, या पापाला पायाखाली आणायचं होतं. हालेलुया. म्हणून येशू, फक्त येशू पित्याकडे बघत होता. त्याचं लक्ष स्वर्ग होतं. आमचं लक्ष कुठे पाहिजे? आमचं लक्ष स्वर्गाकडे पाहिजे. हालेलुया. आमेन. कुठे पाहिजे आमचं लक्ष? स्वर्गाकडे, पृथ्वीवर नाही. बघा आमच्या समोर किती लोक मेले.
मोठे मोठे लोक मेले का नाही? हा, तुम्ही सांगा, त्यांनी काय तर घेऊन गेले का? स्वतः घालणारा चष्मा कोणी घेऊन गेलेला बघितला? कोण तर सोनं घालतंय, घेऊन जातोय तो? कपडे घेऊन जातोय का? नाही. म्हणून प्रियानो, हे सगळं या पृथ्वीवरती 80 वर्षासाठी आहे. आम्हाला सार्वकालिक जीवन येशू मध्ये मिळणार आहे. तो आमच्यासाठी मेलेला आहे. तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला म्हणे आमचा अनेक पाप आपल्यावरती घ्यावा. हालेलुया. काय म्हणतात, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन त्याने दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्याच्या प्रतिरूपाचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि त्याही वधस्तंभावरचे मरण सोसले. इथेपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. हालेलुया. कुठे मेलेला येशू? वधस्तंभावर, तुमच्या आणि माझ्यासाठी. हालेलुया. ही साधी गोष्ट आहे का? हा, तुम्ही आणि मी कोण बी आजारी राहावं हे येशूला आवडत नाही. तुम्ही आणि मी कोण बी कंगाल राहावं येशूला आवडत नाही. तुम्ही आणि मी कोण बी साधे कपडा घालावं असं येशूला आवडत नाही. येशू जिवंत आहे. आकाश आणि पृथ्वी निर्माण केला, चंद्र तारे निर्माण केला देव, त्याची संतती आम्ही आहोत. हालेलुया. त्यामुळे देवाने त्याला अति उच्च केले, सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले. तुम्ही आणि मी जर व्यवस्थित जर देवाकडे चाललो तर या पृथ्वीवर तुम्हाला आणि मला उंच करणार नाही देव. काय असंच ठेवणार आहे. त्याच्या नावासाठी तो तुम्हाला नीती मार्गाने चालवेल म्हणे. स्तोत्र संहिता 23:3 वचन सांगते, मी माझ्या नावासाठी तुला नीती मार्गाने चालवेल म्हणे. हालेलुया. येशूचं नाव उंच व्हावं म्हणून येशू तुम्हाला उंचावर घेऊन जातो प्रियानो. हालेलुया. आमेन. हालेलुया. ह्या हेतू हा की स्वर्गात पृथ्वीवर, पृथ्वी खाली प्रत्येक नाव येशूचं नाव आहे म्हणे. हालेलुया. गव्हाचा दाणा मेला पुरल्यानंतर जमिनीत, पण एकटाच तो बाहेर आला नाही. हालेलुया. भरपूर गहू घेऊन आला. हालेलुया. म्हणून तो म्हणतो, येशू मी गव्हाचा दाण्याचं उदाहरण का सांगत आहे तो तुम्हाला? तुम्ही आणि मी जर मेलो तरच दुसऱ्याला जीवन देणार ना. आम्ही मरतच नाही. आम्ही जिवंतच आहे. कायम खुर्चीवर बसून प्रत्येक संडे आम्ही खुर्चीवर बसलेले आहोत. हालेलुया. स्वभाव आमचा कधी मेलेला नाही. हालेलुया. म्हणून एकालाही जन्म देत नाही. हालेलुया. आमेन. मग इथे काय म्हटलेलं आहे बघा. त्यामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर, पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल म्हणे. हालेलुया. अनेक गुडघा आकाशावर आणि आकाशाखाली आणि पृथ्वी खाली येशू, येशूचं नाव आहे. हालेलुया. तो त्याच्यावर विजय झालेला आहे. हालेलुया. 11 वचन, आणि देवदूताच्या गौरवास आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करील म्हणे. बघा काय नाव आहे येशूचा. हालेलुया. आमेन. येशू म्हणजे अगम्य. हालेलुया. येशू म्हणजे तारणारा. ख्रिस्त म्हणजे अभिषेक. तुमच्या मुखातून ज्यावेळी येशू हे नाव बाहेर पडते ते अद्भुत केल्याशिवाय वापस येत नाही प्रियानो. हालेलुया. आमेन. अद्भुत करून तो वापस येत नाही म्हणे. हालेलुया. हालेलुया. येशू नाव बाहेर पडलं पाहिजे की आमच्या मुखातून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण गलती 1:4 गलती 1:4 आपण वाचूया.
त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. बघा इथे काय म्हणलेलं आहे, आपला देव पित्याच्या इच्छेप्रमाणे. बघा येशू कोणाच्या इच्छेप्रमाणे क्रूसावरती चढलेला आहे? आपल्या काय देवाच्या? देव पित्याच्या. तुम्ही आणि मी कोणाच्या इच्छेप्रमाणे हे करत आहे? येशू. हालेलुया. आमेन. बऱ्याच लोकांना असं तक्रार असते, मला सैतान चर्चलाच येऊ देत नाही मास्टर. मला सैतान बघा रविवारचं सकाळी उठलं की थरथर होत आहे. बघा चर्च सैतानच्या बापाचा आहे काय? चर्च येशूचा आहे. चर्चला येऊस अडवणारा तो कोण आहे? तो निर्माण केलाय, येशू निर्माण केलेला आहे. हालेलुया. तुम्ही ज्यावेळी निर्णय घेता, येशू मी माझं जीवन तुला दिलेलं आहे, मी तुझ्या बरोबर चालणार आहे, त्या दिवशी सैतानाचं तुमच्यावर वर्चस्वच नाही. तुम्ही पूर्ण मोकळे आहे. हालेलुया. सैतान येशूच्या मागे लागला. मत्ती 4:4 मध्ये त्याला अरण्यात घेऊन जाण्यात आलं, त्याची परीक्षा घेण्यात आली, पण येशू हरला काय? येशू म्हणला, मला वाचवा, कोणतरी या मंडळीतले अरे शिष्य लोकांनो या, अरे आमच्या आई बाबा वडला ये, सैतान मला पकडत आहे, सैतान मला भाकरी कर म्हणत आहे, सैतान मला राज्य देतो म्हणत आहे, सैतान म्हणत आहे वरून उडीतात, देवाचे दूत येऊन वाचवतील. सैतान देव म्हटला, येशू म्हटला वाचवा 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 वाचवा. आम्ही काय करतोय? पास्टर माझं सैतान सोडित नाही बघा, पास्टर वाटतं हे काम होत नाही बघा. अरे सैतानाचं नाव आम्ही घ्यालो, येशूचं नाव घेतच नाही. 100 वेळा सैतान आणि येशू एकदाच. सैतानाचं नाव जास्त घेतल्यावर गौरव कोणाचं होणार? सैतानाचा. काय येशूचं नाव जास्त घेतलं येशूचं गौरव होणार? मग तुम्ही सांगा सैतानाचं नाव कसं घ्यायला पाहिजे? सैताना तुझा सर्व अधिकार येशूच्या नावामध्ये मी पायाखाली ठेवतो. तेव्हा कावेत सैतान काय म्हणणार? बाबा ह्याच्या समोर मी जाणार नाही, का तर पायाखालीच घेतो गो बाई मला म्हणणार का नाही? तर तुम्ही सैतानाला डोक्यावर घेणार आणि काय म्हणणार? सैतान मला असं कोरलाय पासून, सैतान मला जायला दिला नाही, सैतान मला प्रार्थनाच करू देणार नाही. सैतान म्हणणार इथं डोक्यावर तो बसतो आणि मिरची लाटतोय असा. हालेलुया. आमेन. तुम्ही सैतानाला डोक्यावर घेतलेला आहे. सैतान तुमचा बाप बनलेला आहे. हालेलुया. म्हणून तो तुम्हाला कधी श्रीमंत होत देत नाही, कधी तुम्हाला चांगले कपडे घालून चर्चला यायला देत नाही, कधी तुम्ही पावडर लावून चांगलं होऊन येऊ देत नाही. तो त्याची इच्छा नाही. तुम्ही नेहमी असं चाललंय बघा, प्रार्थना करतोय ताई अजून का सुधारणा? त्याची इच्छा आहे तुम्ही असं बनावं. सैतानाची इच्छा आहे. का दाविदाकडे चावी देऊन ठेवलेली आहे सैतानाची. हालेलुया. म्हणून ते काय म्हणते? आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रत्याच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले, म्हणजे आम्ही या युगातल्या प्रत्येक पापावरती विजय व्हावा येशूच्या नावामध्ये. हालेलुया. मरणावरती विजय व्हावा, आजारावर व्हावा, गरिबीवर व्हावा, त्या सर्व एफेस 1:20 प्रमाणे पायाखाली घालून ठेवलेला आहे. हालेलुया. आमेन. तुम्ही आणि मी आज प्रभू येशू मध्ये स्ट्रॉंग आहोत. प्रभू येशू मध्ये आम्ही सर्व पापापासून सोडवलेले आहोत. आम्ही त्याची मुलं आहोत. हालेलुया. हालेलुया. किती लोकांचा विश्वास आहे? आम्ही एकाला जन्म द्यायचा आहे. हालेलुया. आमची जर बाजूची खुर्ची खाली असेल तर त्या खुर्चीवरती आमचं एक मूल येऊन बसायचं आहे. हालेलुया.
आमेन. आपण उठून उभं राहूया. प्रभू मी धन्यवाद देतो. हा संदेश तू आशीर्वादित कर. या संदेशाद्वारे अनेक लोकांचं मन बदलून जाऊ दे देवा. देवा परमेश्वरा, त्यांनी परमेश्वरा तुझ्या कृपेखाली यावं आणि तुला पाहावं. सर्व सोडून देवा, स्वर्ग सोडून ह्या पृथ्वीवर माझ्यासाठी तू आलेला आहेस आणि तू मेलास प्रभू. तुला क्रूसावर मारण्यात आलेला आहे, तुला पुरण्यात आलेला आहे. तिसरे दिवशी तू देवा उठलेला आहेस. देव पिता तुला उठवलेला आहे माझ्यासाठी देवा. आणि हे अद्भुत आहे प्रभू. या अद्भुत सगळ्या मंडळीच्या लोकांसाठी कर देवा, येशूच्या नावामध्ये.